अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। सूर्या उर्दू प्राइमरी स्कूल नागार्जुना नगर नांदेड़ के ऑनलाइन एजुकेशन के सेशन में हम आपका इस्तकबाल करते हैं। जमा शशुम मज़मून मराठी सुलभ भारती नज़म नंबर 3 पाऊस आला। इसके आज हम सवाल जवाब देखेंगे। प्रश्न पहला, 1-2 वाक्यात उत्तरे लिहा। विजा केव्हा चमकल्या? उत्तर, पाऊस आल्यानंतर भर दुपारी विजा चमकल्या. सुटलेला वारा कसा होता? उत्तर, पावसात सुटलेला वारा भयभीत करणारा होता. प्रश्न, पाऊस आल्यामुळे आजोबांनी काय केले? उत्तर, पाऊस आल्यामुळे आजोबांनी छत्री शिवली. प्रश्न, आलेल्या पावसामुळे बाबांनी चळफळ का केली? उत्तर, बाबांना कामावर जायला आधीच उशीर झालेला होता. त्यातच अचानक पाऊस आला म्हणून बाबांनी चळफळ केली. प्रश्न, पावसामुळे आईचे कोणते नुकसान झाले? उत्तर, पावसामुळे आईने वाळत घातलेले पापड भिजले. प्रश्न दुसरा, शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा. उदाहरण, वारा, गारा. उत्तर, कुत्री छत्री. गिल्ला किल्ला. पापड चळफळ. पळा घोटाळा. कुठ्ठी सुट्टी. प्रश्न कळकळ चळफळ तळफळ यासारखे आणखी शब्द तयार करा. उत्तर, फळफळ थळथळ बळबळ झळझळ खळखळ गळगळ तळतळ धडधड धडपड. प्रश्न तिसरा, खालील शब्दांचे वचन बदला. माणूस माणसे. गाय गाई. दप्तर दप्तरे. पाणी पाणी. वहिया वही. पत्र पत्रे. प्रश्न चौथा, अचानक आलेल्या पावसामुळे तुमची कधी फजिती झाली आहे का? तो प्रसंग वर्गात सांगा. उत्तर, एकदा भर दुपारी शाळा सुटल्यावर मी व आई माझ्या मैत्रिणीच्या घरी चाललो होतो. अचानक ऊन नाहीसे झाले आणि एक जोरदार पावसाची सर आली. आमच्याकडे छत्री नव्हतीच. त्यामुळे अचानक आलेल्या पावसात आम्ही दोघेही ओल्याचिंब झालो होतो. आडोशाला जाईपर्यंत आमचे अंगावरचे कपडे, माझे दप्तर, त्यातली वह्या पुस्तके एवढंच काय तर मी मैत्रिणीसाठी आलेल्या खाऊची पिशवी पूर्ण भिजली. जेव्हा आम्ही तिच्या घरी पोहोचलो तेव्हा दोघींनाही थंडीने हुडहुडी भरली होती. रोज आठवणीने छत्री दप्तरात ठेवणाऱ्या, परंतु आज छत्री घरी विसरलेल्या मला या प्रसंगामुळे चांगलाच धडा मिळाला होता. प्रश्न सहावा, सुरुवातीला एक वाक्य दिले आहे. तुमच्या मनाने पुढील वाक्य लिहा. रिमझिम